रस्त्याला दुतर्फा पसरलेली झाडी आणि जंगल मला नेहमीच भुरळ पाडत असतात. प्रवासादरम्यान मी नेहमी आसपासचे नजारे, निसर्ग पाहण्यामध्ये दंग असतो. जसं ही सारी झाडी पहा, किती छान आणि प्रसन्न वाटतं पाहून. रस्त्याला एका ठिकाणी मी थांबतो. समोर छान असं डौलदार कौलारू घर आहे. अशा प्रकारची ही घरं आता गावाकडेच दिसतात. दुपारच्या कडक उन्हात आम्ही सर्व पिंपळशेत खरोंदा या गावामध्ये पोचलो. या गावामध्ये विलास बात्रा दादा राहतात. त्यांच्या घरी आम्ही मीटिंग ठरवली होती. मीटिंगमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही निघालो. रात्रीचे सामसूम रस्ते, आजूबाजूला घनदाट जंगल आणि अंग गोठवणारी थंडी, सारच निदान मला तरी आल्हाददायक वाटत होतं. चांगला 2-3 तास लांबलचक प्रवास केल्यावर आम्ही रात्री 10च्या दरम्यान विलासदादांच्या घरी सवादे या गावामध्ये पोचलो. पोचल्या आधी शेकोटी पेटवली. मग शेकोटी भोवती आम्ही सगळ्यांनी मिळून गप्पा मारल्या. चांदण्या रात्रीत गप्पा मारत आम्ही जेवण केलं. त्या दिवशी आम्ही खारा मासा आणि बोंबील निखाऱ्यावर भाजून खाल्ले. इतके टेस्टी लागत होते की ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. शेकोटीजवळ अंगणात रात्री कधी झोपलो ते समजलंच नाही. मग सकाळी आम्ही सर्वजण उठलो. आंघोळ वगैरे करून आपापल्या घरी जाण्यासाठी निघालो. नंतर आमची पुन्हा एक फेरी गुजरातमधल्या कंदा गावामध्ये मीटिंगसाठी झाली. त्यावेळी सुद्धा आम्ही खूप मजा केली. दुकानाची गाडी भरतावना माझे पिये तू हलवल चालना. दुकानाची गाडी भरतावना माझे पिये तू हलवल चालना. पोशाखला करातली जाऊन बायकोची कटकटी ऐकून दुसरी आणायला एकच जाय. कशी बशी पटवून आलं का काय. एक पोंगा वाजवा. परत येताना त्यावेळी आमच्या सोबत शुक्ला आजोबा होते. मला आठवतंय की मी काही गावं अगदी नव्याने आणि पहिल्यांदाच पाहणार होतो. त्यामध्ये वसईमधलं मेढा हे गाव आलं. आम्ही सारे तिथे जमणार होतो. जंगलामध्ये हरवलेलं हे गाव, जंगलातून रस्ता शोधत विचारत आम्ही जात होतो. तिथे पोहोचल्यावर मग मी काही 2 शब्द सगळ्यांसमोर बोललो. किंवा काही आपले नात्यातलेच आहेत, सगळे बात्राच आहेत, पण त्यांच्यामध्ये काही वेळा अज्ञान निर्माण होतं की आपण हे मेळावे का घेतो, कशासाठी घेतो. तर काय वाटतं तुम्हाला की कशासाठी हे मेळावे घेतले जातात? कारण आता आपण इतक्या लांबून बहुतेक वेगवेगळ्या ठिकाणून आपण आलेलो आहोत. कशासाठी आलेलो आहोत ते आता तुम्हाला माहिती आहे का? एक मला सांगा की कशासाठी हे सगळं असावं. कारण हे तर फक्त मीटिंगचं नियोजन आहे. आम्ही तर म्हणजे खूप आधीपासूनही करतो. म्हणजे मेळावा ही संकल्पना ज्या वेळेपासून सुरू झाली त्या वेळेपासून आता दादांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ कोणाचे 12 झाले 13 झाले. आपण तर आता हा पहिला मेळावा ज्यावेळी गुजरातमध्ये झालेला त्यावेळी आम्ही लहान होतो.
2012-13 मध्ये झालेला. पण तेव्हापासून हे लोक मेळावे घेतात. पण ते नक्की का घ्यावे, कशासाठी घ्यावे, तर हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण कसं होतं, काही वेळा आपलेच भाऊबंध बोलतात की आम्ही का जावं, कशासाठी जावं, की जाऊ दे ना, माझ्या घरातला कोणीतरी मोठा जातोय तर मी का जावं. हे आजच्या पिढीला समजायला हवं. तर ते का असं, त्याचं उत्तर आहे का कोणाकडे? किंवा एक मला सांगू शकता, सुचवू शकता की आपण एकत्र हे का येतो, कशासाठी येतो? कोणी पण सांगू शकतं किंवा असं काय नाही, असं बोला, बिंदास बोला की का घेतले जावे, एकत्र का यावं आपण. कोणीतरी दादा आपले आपले विचार मांडा. म्हणजे हे कसं आहे माहितीये का, हे आपलं घरगुती, आपण सगळे एकमेकांचे भाऊबंधच आहेत. बोला तुम्ही, असं काय ना, बसून बोलले तरी चालेल, हरकत नाही. तर हे ऍक्च्युली काय होतं माहितीये का, काही वेळा आपल्या कुटुंबदारांना एक आपली ओळख माहिती नसते. काही जणांना वाटतं आपण एकटेच आहोत आणि त्या ठिकाणी म्हणजे आपण एक्झॅक्ट आलो कुठून, नक्की कुठून आलो, आपला उगम कुठून झाला, हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी माणूस एकटा असतो ना, त्यावेळी त्याच्या मागे उभं राहणारं कोणी नसतं. आणि ज्यावेळी काही अडीअडचण येते त्यावेळी कोण धावून कोण येणार. आपले शेजारी तर ते 2 दिवसाचे येतात, ते पण काही वेळा नाही येत. तर मग हे धावून आपले हे भावंडच येणार. मग हे आज एकत्र एवढे जमलेत, आज समजा कोणावर अडचण आली तर आपण, आपला माणूस, हक्काचा माणूस तिथं उभा राहतो, अशी ती गोष्ट होते. आणि त्यानंतर त्याच्याही पलीकडे एकीचं बळ काय असतं ना, ते आज आपल्याला म्हणजे समोर आणायची गरज आहे. कारण अडीअडचणीमध्ये सगळ्यांचेच असतात. तर मग तेच जर आपण एकजूट होऊन काहीतरी पुढे गेलो तर हे चांगलं नाहीये का? हे मेळावा हे फक्त एक निमित्त त्याच्यासाठी आहे. कारण आपल्या वडिलांनी किंवा आपले जे पूर्वज होते त्यांनी ते एकमेकांशी संपर्क साधून होते, ही गोष्ट आपल्याला माहिती नाहीये एवढी. पण ते त्यांच्या परीने होते. अगदी त्यावेळी मोबाईल नव्हते किंवा दुसरं काही माध्यम नव्हतं, तरी पण ते एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये होते. ते कसे होते ते त्यांना माहिती. कारण आपला खूप मोठा परिवार हा गुजरातमध्ये आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर गुजरातमध्ये एका गावामध्ये ते 100 घरं आहेत. आपलं डाहेमध्ये 40 घरं आहेत. मग हे लोक सगळे, हे आपला कुटुंब इतका मोठा आहे की तो म्हणजे कुठेच कमी नाही आहे. म्हणजे ते मोठ्या हुद्द्यावर पण आहेत, खूप चांगलं काम सुद्धा करत आहेत. मग आपण सगळे मागे का राहायचं? आपण मागे राहिलोय ना ते फक्त एकटे आहोत म्हणून. मग आपल्याला हे एकीचं बळ कधी समजणार? म्हणून हा मेळावा त्याच्यासाठी की नाही, आपला भाऊ कुठे आहे, आपला कोण कुठे आहे, आपल्याला माहिती व्हावं आणि आपण एकीने चालावं. काय वाटतं तुम्हाला? असं म्हणून हे मेळावे घेतले जातात. म्हणून हे आपल्या कुटुंबाची आपल्याला ओळख निर्माण करायची आहे की हे बात्रा परिवार जो एक बोलतात ना किंग बात्रा, हे कशासाठी आहे. तर खरं म्हणजे हे रॉयल आहोत आपण, पण ते आपल्याला अजून पुढे आणलं पाहिजे. कोणीच कुठेच कधीच मागे राहिलं नाही पाहिजे. इवन की हे एवढे आहेत, मी तर सांगतो आपण सगळ्यांना धरून पुढे चाललं पाहिजे. हा मेळावा त्याच्यासाठी. म्हणून म्हणजे आजच्या पिढीला ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे. कारण इथे बहुतेक वयस्कर आणि आजची पिढी पण आहे. तर इथली ही जी पिढी आहे त्यांना समजलं पाहिजे की इथून पुढे पण आपले भाऊबंद कुठे कुठे आहेत ते आपण सोबत घेऊन चालावं. हा मेळावा खरं म्हणजे त्याच्यासाठी. तर हे नियोजन होतं फक्त की इथून पुढे आता गुजरातमध्ये किती संख्या जमेल ते तुम्ही बघाच. म्हणजे आपल्या कुटुंबातले सगळ्यांनाच तिथे यायचं आहे. तर आता एवढा मोठा मेळावा होईल तर खास करून तिथे त्यांची राहण्याची किंवा खाण्याची पिण्याची ही सगळीच व्यवस्था आपल्याला केली पाहिजे. तर केली पाहिजे तर हे आपण थोडा एक हातभार लावला पाहिजे. त्यासाठी आजची ही वर्गणी आपण किती ठरवणार आहोत किंवा आणखी त्याच्यामध्ये आपल्याला तिथे कशा प्रकारे नियोजन करायचं आहे, तिथे आपण आपल्याच भावंडाची आपल्याच कुटुंबाची व्यवस्था आपण तिथे कशी करावी हे आपल्याला इथे ठरवायचं. आणि खास करून ही मीटिंग त्याच्यासाठी. त्यातल्या त्यात काही जणांना आपले कुलदैवत कुठे आहेत ते माहिती नाही. म्हणजे हे गुजरातमधून आपला जो उगम आहे तर आपण आपल्या कुलदेवतेला एकदा भेटावं की नाही. हे गणपती, मारुती हे सगळे देव आहेतच, ते आपले आहेत. पण
मेन कुलदैवत या शब्दाचा अर्थ काय होतो असं. तर या सगळ्या गोष्टींच्या मागे कारण आहे हे मेळावा. त्यावेळी आपण तिथे भेटू, बघू, त्यावेळी आपल्याला समजेल. आता काही म्हणजे असं होतं की आम्हाला माहीतच नाही, आजच्या पिढीला माहीतच नाही की नक्की काय आहे एक कुलदैवत, काय आहे, आपले कोण आहेत, नावं पण माहिती नाही. मग हे आपण इथंच लुप्त करायचं का, इथंच शेवट करायचा का, की इथून पुढे चालवायचं, हे आपल्यावरती आहे. आपली संस्कृती, आपलं जर जे मूळ आहे तेच जर आपण विसरलो तर पुढे कसं काय होणार ना असं. तर बघा आता तुम्हाला काय वाटतं की कसं, कोणाला काही बोलायचं असेल किंवा काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल ते पण तुम्ही सांगू शकता. तिथे प्रकाश दादांकडे आम्ही पोटभर जेवण केलं. त्यांच्या परिवारासोबत फोटो घेतले आणि मग आपापल्या घरी निघालो. मेळाव्याची तारीख ठरली होती. मेळाव्यासाठीच्या निमंत्रण पत्रिका सुद्धा छापून आल्या होत्या. त्या आता प्रत्येक बात्रा कुटुंब परिवाराकडे पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेच भाऊबंद कामाला लागलो होतो. त्यामध्ये आम्ही सुद्धा होतोच. आम्ही शहापूर आणि भिवंडी तालुक्यामध्ये पत्रिका वाटणार असं आमचं ठरलं होतं. त्यावेळी पहिल्यांदाच मी तानसा धरणाच्या रस्त्याच्या बाजूला फिरायला गेलो. धरणामध्ये खूप सारं पाणी होतं. त्यामध्ये एक मोठं बेट अगदी पाण्याच्या मधोमध होतं. ते पाहून मी स्वतःला व्हिडिओ बनवण्यापासून थांबू शकलो नाही. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारं असं ते दृश्य होतं. त्या दिवशी आम्हाला राहुलकडे पेंढरी या गावामध्ये जायचं होतं आणि बाईक होती आमची एकच. मग काय, त्या दिवशी आम्ही 4 जण एका बाईकवर निघालो. या तानसा धरण क्षेत्रामध्ये अभयारण्याच्या आसपास असणाऱ्या गावांसाठी अजूनही रस्ता नाहीये. जिकडे तिकडे लांबवर पसरलेलं तानसाचं जंगल आणि मधोमध धूळ मातीचा रस्ता. वर डोक्यावर आग ओकणारा मार्च महिन्यामधला तापता सूर्य. त्या भर दुपारी आम्ही चालत निघालो होतो. मग अर्ध अंतर परत बाईकवर. असं करत करत लांबवर असणारं पेंढरी गाव आलं. आलं तुमचं? हे आमचं. तिथे आम्ही राहुलकडे जेवण केलं आणि मग निघालो. दुपारच्या भरगच्च उन्हात या भागातल्या रस्त्यावर जास्त कोणी येत नाही. त्यामुळे संपूर्ण रस्ता हा मोकळाच होता. आजूबाजूला सुकलेलं जंगल आणि आम्ही होतो, बस एवढंच. जायचं होतं आम्हाला शहापूरला. मग पूर्ण घाट चढल्यावर आम्ही एक ठिकाणी थांबलो. डोक्यावर पाणी आणणाऱ्या लहान मुली दिसल्या. कौलारू छपरं असलेली घरं आणि छोटी गावं मला दिसली. ते सारं अविस्मरणीय होतं. पुढे आणखी आल्यावर आम्ही आधी खर्डी या गावामध्ये पोहोचलो. अरे बापरे, ये तो बाबाजी का गुफा है. अरे टॉर्च बीच लाव, टॉर्च लाव, टॉर्च. एक तर आपण चालत चाललो, हे इथून कसे काय गेले पण. पायाखाली काय होतं मी तर खाली गेलो. आतमध्ये एकदम थंडगार वाटतंय. असं वाटतंय स्वर्गात पोहोचलो. एक नंबर. आई शपथ,
ये 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 पुढे मागू गुहा घेऊ अल्लादीनची. या गुहेतून आम्ही आलेलो आहे बाहेर. मग तिथे कळमगावमध्ये सर्व बात्रा कुटुंब परिवाराला भेट देता देता कधी संध्याकाळ झाली हे आम्हाला समजलंच नाही. शहापूरपासून बाहेर आणि चेरपोलीपासून आतमध्ये जाताना एक मोठा कॅनल लागतो. त्या कॅनलला लागूनच एक लांब आणि न संपणारा असा रस्ता लागतो. त्या रस्त्याने आम्हाला शहापूरमधल्या आकरे या गावामध्ये जायचं. पाडू नको बाबा, आपला कर. रात्रीची ती वेळ आणि तो प्रवास इतका लक्षात राहिला की बस. अगदी लांब लचक असा प्रवास करत आम्ही कसे बसे आकरे या गावामध्ये पोचलो. आणि तिथून परत रात्री उशिरा साईनाथ दादांकडे येता येता आम्हाला रात्रीचे 11 वाजले. ती रात्र आम्ही जेवण केलं आणि तिथेच मैंदे गावामध्ये साईनाथ दादांकडे झोपलो. शहरामधली सकाळ आणि गावामधली सकाळ यात खूप फरक आहे. सकाळी मग साईनाथ दादांच्या शेताकडे फिरून आलो. आणि मग घरी निघालो. नंतर पुन्हा मैंदे या गावामध्ये आम्ही होळीच्या दिवशी सगळे एकत्र जमलो.
हा हा कलर आहे कलर. मला बाबा टार्गेट आज केला बरोबर. चष्म्याला अरे असं करता करता मेळाव्याची तारीख सुद्धा जवळ येत होती. त्याआधी खरोंदामध्ये एक लग्न होतं. तिथे सुद्धा आम्ही गेलो आणि खूप मजा केली. दिनांक 18-19 मार्च 2023 या दिवशी कुटुंब मेळावा हा ठरवला गेला होता. त्यासाठी आम्ही सगळे निघालो. कोणाच्या गावातून एक गाडी तर कोणाच्या गावातून 2 गाड्या अशा महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्ही निघालो होतो. पहिल्यांदा एकत्र जमताना आम्ही सर्व खानवेलमधल्या बटरफ्लाय गार्डनजवळ एकत्र जमायचं हे असं ठरलं होतं. तिथे आम्ही सगळे एकत्र जमलो आणि मग पुढे निघालो. मुक्कामाचं ठिकाण गुजरातमधल्या कंधा या गावामध्ये ठरलं होतं आणि तिथेच या वर्षीचा बात्रा कुटुंब स्नेह संमेलन मेळावा हा आयोजित करण्यात आला होता. कंधा या गावामध्ये पोहोचताना आम्हाला बरीच रात्र झाली होती. तिथे पोहोचल्यावर आम्ही सर्व उतरलो, एकत्र जमलो. तिथे आमचं सर्वांचं गुजरातमधल्या रीतिरिवाजाप्रमाणे स्वागत केलं गेलं. हे आपल्या माणसांचं प्रेम आहे, आणखी काय म्हणावं. आम्ही तिथे पोहोचलो. सारेजण दुसऱ्या दिवसाच्या तयारीमध्ये लागले होते. तिथे आम्हाला अक्षयचा डुप्लिकेट भेटला. त्याला पाहून आम्ही खूप हसलो आणि मग तिथे आम्ही फोटो वगैरे काढले. केतन भाईने नवीन घेतलेला DJ लावून ठेवला होता. तिथे लहान मुलं नाचत होती. मग आम्ही फ्रेश वगैरे झालो, जेवण केलं, सगळ्यांना भेटून मग आम्ही परत नाचायला आलो. गुजरातमधला डान्स म्हणजे एकदम भारी. मग तो त्यांचा डान्स पाहत सारीकडे फिरत आम्ही आनंद घेत होतो. इकडे चंद्रकांत दादा आणि वहिनींची फोटोग्राफी चालू होती. आणि तिकडे माझे सगळे भाऊबंद उशिरापर्यंत रात्री डान्स करत होते.
रात्री आम्ही झोपायला मग राजेशभाईकडे गेलो. तिथे अंथरुणामध्ये पडल्या पडल्या आम्हाला गाढ झोप लागली. सकाळी डोळे चोळत चोळत सगळे उठायला लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यावर अर्धी झोप राहिली होती. मग आम्ही सर्व एक एक जण पटापट आवरून आंघोळी वगैरे करून मंडपाकडे निघालो. सुभान आजोबांच्या दारासमोर मोठा मंडप बांधला होता. सकाळी सर्वजण आपापल्या तयारीमध्ये मग्न होते. इथे आज दिसणारा हर एक व्यक्ती, माझा भाऊ, दादा आणि इतर जण सारेच माझ्या रक्तातले होते. एकीकडे ही सारी तयारी चालू होती आणि दुसरीकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती. भल्या मोठ्या टोपांमध्ये सारे जेवणाची तयारी करत होते. अशा प्रकारे आमच्या दिवसाची सुरुवात झाली होती. त्यानंतर सगळ्यात आधी आम्ही देव आणण्यासाठी निघालो. ढोल वाजवत, थाळीचा नाद करत, नाचत आम्ही निघालो. स्त्रियांनी त्यांचा पारंपरिक पोशाख करून डोक्यावर नव्या धान्याची टोपली, त्यात नारळ, कळशी असं सजवून सगळे नाचत निघाले होते. सुरुवातीला गावातल्या देवांना आवाहन केलं गेलं आणि तिथे तूर थाळीवर सारे जण सुंदर नाचायला लागले. सगळ्यांनी धरलेला तालबद्ध ठेका, सूर, डोक्यावर करा घेऊन नाचणाऱ्या आया बहिणी सारच फार उत्साहाचं आणि डोळ्यांचं पारणं फिरण्या इतपत विलोभनीय होतं. सगळ्यांनी धरलेला तालबद्ध ठेका, सूर, डोक्यावर करा घेऊन नाचणाऱ्या आया बहिणी सारच फार उत्साहाचं आणि डोळ्यांचं पारणं फिरणारं होतं. तूर थाळीवर तिथे सगळे मनसोक्त नाचले आणि मग देवांना सोबत घेतल्यावर केतनभाईच्या डीजे सोबत आम्ही नाचत मंडपाकडे निघालो. मंडपाजवळ पोचल्यावर देवांची मोठी सलगी डोक्यावर घेऊन तिथे सुद्धा साऱ्यांनी फेर धरला. आणि मग पूजा वगैरे करून मग देव सगळ्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. हे आमच्या कुळ परिवारातले पारंपरिक देव. त्या देवांचं सगळ्यांनी दर्शन घेऊन मग कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. या आमच्या कुटुंब मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सोमाबाई बांत्री आजोबांना बोलवण्यात आलं होतं. ते आले. त्यांचं वाजत गाजत स्वागत केलं गेलं. आता खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. खंडूभाई बात्री पेंढारदेव
श्री देवरामभाई बालूभाई बात्रे महाराष्ट्र राज्य आपला बात्रे परिवाરના ગામી જે નિવૃત્ત શિક્ષક છે જે આપણા આદિવાસી સમાજના બાળકોને આગળ લઈ જવા માટે મહત્વપૂર્ણ કામ કરી રહ્યા તેમને પણ નમ્ર વિનંતી છે તેઓ અહીંયા તૈયાર રહે મનસુખભાઈ ધનજુભાઈ જીણુભાઈ કેતનભાઈ જે પણ આસપાસ હોય તે લોકો सुरुवातीला आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सुरुवात छान स्वागत गीताने झाली. कंदा गावातल्या माझ्या बहिणींनी छान नृत्य सादर करून स्वागत गीत सादर केलं. भेट आपली છે સુપ્રીમ भेट स्वीकार करे. या सर्व कलेला प्रोत्साहन म्हणून त्यांचा बक्षीस देऊन सन्मान केला गेला. काय तुझं नाव? छान छान नृत्य केलं छान. ते नृत्य मध्ये आपले सर्व वारली समाजाचं पोरं आणि त्याच्यात सुंदर असं त्यांनी डान्स दाखवला. मला खूप आनंद झाला. ह्या नृत्यावर आपण जे कार्य करतो त्या कार्याला अनुसरून जे शिक्षण मिळत आहे त्यांची पात्रता कशी. लहान लहान बच्चे आहेत त्यांनी एक गाण्यावर ताल दाखवला. आपण त्या तालावरती सगळ्यांनी टाळी वाजवावी ही विनंती. सुंदर असा ताल दाखवला आपल्याला ही विनंती करून सगळ्या मोठ्या लोकांना आपण विनंती करू ह्या लेकरांना पुढे पाठवा. केंद्रामध्ये जाऊ द्या. ते केंद्र बिंदू बनवून द्या. त्याशिवाय आपला कार्य पुढे जाणार नाही. नाही का. ह्या कार्याला मोठा यश येवा. आमचे पोरं शिकतात बरं का. तिकडं आरंभीला पाठवतो. तिकडे फार मोठ्या जागेवर पाठवतो. लहान लहान त्या गाण्यावर नाचतात. जमलेले सारेच जण अगदी उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये होते. नंतर कंदामधल्या शुक्ला आजोबांनी भाषण केलं. तो अपने બધા મળીને હાથે રાખેલા ઘાટામાં કંદા ગામે તો આપણે બધું સંમેલન રાખેલું તો ત્યાંથી આપણે શરૂઆત થયેલું છે. ઘાટામ ગામથી આપણું સંમેલન ચાલુ થયેલું છે ને તો આપણે બધી ત્યાંથી ગયા પછી ઘાટામાં રાખીને પછી આપણે પિંડાદેવી ગઈ છે. પિંડાદેવી ગઈ ને એટલે પિંડાદેવી આપણે આંબુનિયા ગયો. આપણે આંબુનિયાથી ગયો
પછી આંબોનેથી આપણે કેટલાક પીપલ છત નીકળી ગયો. પીપલ છે તે કંધાયો 5મો થાય. તો આપણે સમાજ પાર્ટી બહુ હારી છે. બધા સમાજ પાર્ટી આપણે બધી સમાજીને રહેવાનું છે. બધી સારી રીતે લપાડવું પડે. બીજે ગામમાં જાય તો પછી આપણે જવાબ આપવું પડે ને આપણે ગામમાં આવે તો પછી જવાબ આપવું પડે. બધા લોકો આવે ને તો આપણે કોઈ બી માણસને પૂછીને એમ કહેવાનું કે આ ભાઈ બાજરી પર આવ્યું છે ને એ આ લોકોને આપણે વેચાણ કરવો પડે. કોઈ બી બાજરી લોકોને કંઈ બહાર કરવામાં આવે નહીં. ચાલ આટલો જ મારો છે હશે. ખૂબ ખૂબ ધન્યવાદ આપણા કાકાને. सगळ्यांना नमस्कार. 3 भाषाचा इकडं झालेला आहे. माझे 3 भाषा बोलाय पडेल. तो આજની આ મહાત્રે પરિવારના 5મા સંમેલનના ઉપસ્થિત અને વડીલ ભાઈ શ્રી સોમાભાઈ, ગામના પ્રથમ નાગરિક એવા ભાઈ શ્રી સોમાભાઈ, અમારા કોન્ટ્રાક્ટર દેવુભાઈ, ઈતુભાઈ, આપણે વિશ્વાસભાઈ, બધાના નામ ન લેતા તમામ મહાત્ર પરિવાર, ભાઈઓ બહેનો અને ગામના જે આયોજક છે તેમાં દરેકે ખૂબ મહેનત કરી છે. પણ એક દરેક કામની અંદર અગ્રસર એવા ભાઈ શ્રી મહેન્દ્રભાઈ. હવે મહાત્ર પરિવારના એક 5મું સંમેલન છે ત્યારે 5મા સંમેલન અંદર તમે જ્યારે અમને જાદવ પરિવારને પણ અંદર સંમેલિત કર્યા છે ત્યારે તમે સ્વાગત કર્યું છે એટલે થોડીક વાર હું મહાત્ર પરિવાર બની ગયો એમ કરીને તમામ મહાત્ર પરિવારને મારા દિલથી, મારા જિલ્લા પંચાયત તરફથી આપને ખૂબ ખૂબ ધન્યવાદ આપું છું. અને તમારા આવા ને આવા સંમેલનો થતા રહે અને તમારા ફૂલથી કહ્યું પણ તમારા જે બાળકો છે એ પણ ફૂલ છે. જે સ્ટેજ ઉપરથી એમનો જે ચમત્કાર છે, એમની જે અહીંયા ઉછળવાની જે પ્રક્રિયા હતી, એમનું બધાએ ખૂબ સન્માન પણ કર્યું. મહાત્રે પરિવારના 5મું સંમેલન નિમિત્તે દૂર દૂરથી વધારેલા મહારાષ્ટ્ર, ગુજરાત, ડાંગ જિલ્લાના સૌને નમસ્કાર અને રામ રામ આપણે ભાષામાં. ખૂબ સરસ અમને બધાને સ્વાગત કર્યા એ બદલ સૌનો આભાર. અને આ જ રીતે મહાત્રે પરિવારના દરેક ગામના એક સંગઠનથી સંમેલનમાં ભાગ લીધો અને સરસ મજાનું એક સંગીત નાટક એ માંડીને સૌ એ બદલ સૌનો આભાર. ભારત માતા કી જય. સંમેલન છે ત્યારે આપણી જોવા જઈએ તો સંખ્યા વધારે જોઈએ પણ એટલી આજે થઈ નથી. જો આપણું એક મૂળ જે થોટ જેવો એ ક્યાંથી ઉત્પન્ન થયો આપણી કુળદેવી માતા સમાજમાંથી આપણું આ એક આખું આટલું મોટું કુટુંબ થયું છે. બરોબર, આપણા બાળ બચ્ચા
હવે નાના નાના બાળ ભૂલકા એ બાળકોને પણ આપણે એવી શિક્ષણ આપીએ, સારું એનું જતન કરીએ અને એ બાળક મોટી સારી એવી પોસ્ટ પર જાય. એ આપણા માતૃ પિતૃ જેને માતા પિતા કહેવાય, એવા માતા પિતા એ બાળકને ઉપર સુધી લઈ જવાનો મોટો ફાળો છે. એ બાળક ધારે તે કરી શકે છે. એ બાળક મનીષભાઈ સમસ્ત બાજરી કુળ પરિવાર 5મું સંમેલન પધારેલા તમામ ભાઈઓ અને બહેનોને હું ખાસ હૃદયપૂર્વક અભિનંદન પાઠવું છું. અને ખાસ કરીને જે લોકો અહીંના આયોજકો છે એ લોકોને પણ ખાસ મારા હૃદયપૂર્વક અભિનંદન પાઠવું છું. અને આવી રીતે સંમેલન થકી આપણા પરિવારનું સ્નેહ મિલન એકતા જળવાઈ રહે તેના માટે આપણે આવા સંમેલનો કરવા આયોજન કરવું ખૂબ જ જરૂરી છે. અને ખાસ કરીને એક વસ્તુ આ નિરીક્ષણ કર્યું છે મેં કે આપણા પરિવારમાં શિક્ષણનું સ્તર બહુ નીચું છે. જે શિક્ષણનું સ્તર ઊંચું લાવવા માટે છોકરાઓને ભણાવવા જોઈએ અને એને મહત્ત્વ આપવું જોઈએ. કારણ કે શિક્ષણ આજના જમાનામાં શિક્ષણનું મહત્ત્વ છે. એટલે શિક્ષણ સિવાય કંઈ નથી બીજું. એટલે આપણે છે ને છોકરાઓને ભણાવજો, સારા જગ્યાએ પહોંચાડો અને પાછળ જતાં પરિવારનું એક આધારસ્તંભ બની રહે તેના માટે આપણે એક ભણતરનું આપણા જીવનમાં ખૂબ જ મહત્ત્વ છે. આટલું કહીને વિરમું છું. फोटो घ्या फोटो कॅमेरामॅन फोटो शूट ओके. हाय कर हाय.
2024चा मेळावा होणार आहे महाराष्ट्र पालघर जिल्हा वाडा तालुका आणि गावाचं नाव आहे दहिवली कुंभस्ते या ठिकाणी होणार आहे. तर मी गुजरातवाड्याला सांगू शकतो की पुढच्या वर्षी तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये यायचं. आणि मेळावा घेण्यासाठी आपण जो करा ठेवतोय तो करा मी आता वाड्यावाल्याने सांगतो की वाड्यावाल्याने तो करा उतरावा आणि ते करायची जबाबदारी घ्यावी. अगदी उत्साहात संपूर्ण कार्यक्रम झाल्यावर मग वाडा तालुक्यामधल्या संपूर्ण बात्रा परिवाराला स्टेजवर बोलवण्यात आलं. त्यांनी 2024 मधला कुटुंब मेळावा हा त्यांच्या गावामध्ये आयोजित करणार असं जाहीर करून डोक्यावर करा उचलला. का मागला केला नाही तो, पण आज खरोखर देवाने मलाही शक्ती भरपूर दिलेली आहे, पण ते काय मी अशी दाखवत नाही कला माझ्या अंगात त्याची मी. पण आज खरोखर मला आज तुम्ही पण मला बातमी परिवार सगळं भेटलेला आहे आणि आज मला त्या पेंडात देवीने मला इथपर्यंत आणलेलं आहे. त्या देवीचे पण मी खूप म्हणजे मनापासून आभार मानतो. आणि अशीच आपली परंपरा आपली चालू राहू दे त्याच्याबद्दल आता हे भाषण पूर्ण कर. हेलो, आज ना कुटुंब मेला 5वां प्रोग्राम पूरा गुजरात हमने सादी भाषा में सादी जेते समय अपना परिवार कोण हेरा कोण काय कोयला खबर हती ने ते समय आपले सगळ्या कुटुंब आपला केवा काय आहे आपला गोठला होणे. 2009 માં અમે પ્રોગ્રામ કાઢલા ને કાટાંબાના પ્રોગ્રામ છે. હા પહેલા એક પ્રોગ્રામ ત્યાં શરૂઆત झाला तो 5મો પ્રોગ્રામ કાઢલા मला कुटुंब आगा काय हा काय ती गोयला खबर हते नाही. जे ते समय आम्ही कुटुंब गौसला 4 दिना आलं. पेंडा दिवस तिथे आम्ही पोहोचले. पेंडा दिवस સુધી આल्यानंतर पत्रिका दिली आम्ही 18 तेव्हातून ऐकत ते 15 સુધીના आपला कुटुंब झरणा येण्यासाठी आम्ही आभार आहोत. येते समय पत्रिकाમાં नाम आगा बायो સાથે એ હેતુ मन माने एक गणतरी છે का बहनो सापल ये पत्रिकाમાં नाम जेवला पडत ही माने एक आका थया अभिप्राय हा. येते समय आपला परिवार पण आगा तेना पण आपला एक आका थया रेकॉर्ड आपल्याला जोडूला सका. येते कुटुंबना परिवारना इच्छा હતા का अमुक आकर या का मारा नाव नहीं आना ते समय हमने पण विरोध किया. माँ कहला था का जेते समय तुम्हाला मीटिंग में बोलवलं तठा पण तुम्ही ये नहीं तो तुमने हाजरी देवा वांधाची ना હતા. आपले जोरदार भाड़ा करके जेवला હતા ने तुमने हट एवला तेने रजूआत काय तेला पण माहित आहे का तुमने पे आका हिंदू फिरला राहतो तुला एक दी एवला नाम नोंदावे जेवला ते आपावर आसा करा यो आका पूर्ण करा. पण आपली जबाबदारी कोडे आखे आपला आका कुटुंब जेनी बी आपल्याला ओळखाण लेवला पडा. जे समय आपले ओळख विचारते का पोतानी जबाबदारी राहा जे समय मीटिंग राहा ते समय हाजरी देवला पडा. ही खास माझी एक विनंती अजून आपला जे काही बहनो आपला परिवार में आणि बहनो नावाने
अशा प्रकारे अगदी उत्साहात आनंदात मेळाव्याचे 2 दिवस निघून गेले. मग आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन निघालो. निघताना आम्हाला उशीरच झाला होता, म्हणून ती रात्र आम्ही जयराम दादांकडे कपराडा या गावामध्ये थांबायचं ठरवलं.